हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे फार्मासिस्ट पदाची म्हणजे फार्मसी ऑफिसर या पदाची मित्रांनो नवीन वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण वॅकन्सी कुठे डिटेल नोटिफिकेशन बघणार आहेत, म्हणजे किती पोस्ट असतील, नंतर त्याची एलिजिबिलिटी काय असेल, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहेत मित्रांनो। तर इथे बघा, ही ऑफिशियल साइट आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग। तर मित्रांनो, याच्यामध्ये ही नवीन फार्मसिस्टची वॅकन्सी आलेली आहे। इथे बघू शकता नोकरी विषयक संधी म्हणजे जे काही नोटिफिकेशन असतात इथे प्रेझेंट आहेत। तर इथे बघू आपण मित्रांनो की आपली जे फार्मसीची वॅकन्सी आहे ती कुठे आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकत असताल मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत विविध पदाची जाहिरात ठाणे। तर मित्रांनो, ठाणे येथे फार्मासिस्ट पदाची वॅकन्सी आलेली आहेत। तर मित्रांनो, आपण हे पीडीएफ ओपन करून डिटेल नोटिफिकेशन बघणार आहेत की किती वॅकन्सी आहेत, एलिजिबिलिटी काय आहे, ते सर्व आपण यात बघणार आहेत। तर मी इथे पीडीएफ ओपन करून घेतो मित्रांनो। तर मित्रांनो, हे पीडीएफ तुम्ही बघू शकता। राष्ट्रीय आरोग्य अभियंता अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट करिता जिल्हा आरोग्य सोसायटी ठाणे पद भरती जाहिरात सन 2023 आणि 2024 मित्रांनो ही वॅकन्सी आलेली आहे। तर इथे आपण मित्रांनो बघणार आहेत की किती फार्मसिस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत। ह्या अदर पोस्टच्या वॅकन्सीत हे काय आपले रिलेटेड नाहीये। तर मित्रांनो, आपण बघणार आहेत मित्रांनो आपला फार्मासिस्ट म्हणजे फार्मासिस्ट पदासाठी आपण डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, येथे बघू शकता टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहे, 9। म्हणजे मित्रांनो तुमच्या 9 फार्मासिस्ट पदाच्या वॅकन्सी आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आता दुसऱ्या कॉलम मध्ये नियुक्ती स्थळ दिलेले रिमोट अँड ट्रायबल एरिया इन ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये लोकेशन असणार आहे। आणि मित्रांनो, याची एलिजिबिलिटी आपण चेक करू म्हणजे शैक्षणिक अर्हता ही काय आहे। तर मित्रांनो, ह्या पदाची जी शैक्षणिक म्हणजे एलिजिबिलिटी आहे, काय कंप्लीट पाहिजे, 12th प्लस डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी असाल किंवा तुम्ही बी फार्म जरी असाल मित्रांनो, डी फार्म आणि बी फार्म हे दोन्ही ज्यांचं झालेलं असेल ते एलिजिबल असणार आहेत। प्लस मित्रांनो, ह्याच्या खाली जर तुम्ही डिटेल मध्ये बघितलं तर हे रजिस्टर्ड फार्मासिस्ट असले पाहिजेत, म्हणजे तुमचं डिप्लोमा किंवा डिग्री कंप्लीट असलं पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असला पाहिजेत, म्हणजे या पदासाठी तुम्ही एलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, आता एकत्रित मानधन किती असणार आहे यामध्ये, तर मित्रांनो 18,000 रुपयेचं याच्यामध्ये मानधन असणार आहे। तर आपण ते बीडची जी वॅकन्सी बघितली होती नॅशनल हेल्थ मिशन अंडर सेम वॅकन्सी ही पण, तर त्यामध्ये मित्रांनो स्पेकल 17,000 होता, पण इथे 18 आहे, सिटी वाईज डिफरन्स असणार आहे। तर मित्रांनो, याचं हे पुढे बघू शकता 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील। तर मित्रांनो, ह्याची डेट ऑफ ऍप्लिकेशन डेट किती आहे, तर मित्रांनो याची ऍप्लिकेशन जे डेट असणार आहे ते आहे 16 फेब्रुवारी। म्हणजे मित्रांनो 16 फेब्रुवारीला तुम्ही ऍप्लिकेशन करू शकणार आहेत। तर मित्रांनो, ऍप्लिकेशन साठी बघा आता तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायरमेंट असणार आहेत। जर या पदासाठी तुम्ही इच्छुक असाल तर याच्यामध्ये मित्रांनो इच्छुक व पात्र उमेदवाराचा विहित नमुन्यात अर्ज, ऍप्लिकेशन, वयाचा पुरावा, पद डिप्लोमा किंवा डिग्री असेल ते प्रमाणपत्र, सर्व इयरचे तुमचे मार्कशीट लागतील, काउन्सिलिंग रजिस्टर्ड प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो आपल्या फार्मसीचा जो रजिस्टर्ड फार्मसीचा हे आहे ते लागणार, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये केलेले कामचे अनुभव म्हणजे तुमचे एक्सपिरियन्स लेटर लागेल मित्रांनो, तुमची जे काही कास्ट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल ते लागणार आहे इथे। आणि मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन कुठे जमा करायचे, इथे बघा, या छायांकित प्रतिसह 4था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय कन्या शाळा आवाज जिल्हा परिषद ठाणे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 16 तारखेला ऍप्लिकेशन करायचे, तिथे फिजिकली जाऊन ऍप्लिकेशन सबमिट करायचंय। तर मित्रांनो, आणखीन खाली जे हे दिलेलं आहे हे पण तुम्ही डिटेल मध्ये पुन्हा रीड करा। लहान कुटुंब प्रमाणपत्राचं असेल, हे सर्व हे जे नोटिफिकेशन आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे, त्यासाठी तुम्ही
टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो इथे खाली बघू शकता की ह्याचं ॲप्लिकेशन फीज जी असणार आहे ते बघा. जर ओपन कॅटेगरी असेल, ओपन असेल तर याची ॲप्लिकेशन फीस आहे 300 म्हणजे 300 रुपये. जर मित्रांनो तुम्ही कास्ट असेल तुमची तर ती किती असणार आहे, 200 रुपये असणार आहे. आणि नेक्स्ट मित्रांनो निवड प्रक्रिया कशी असेल, म्हणजे जास्त अर्ज आले तर मित्रांनो तुम्हाची निवड प्रक्रिया कशी असणार आहे. तर इथे मित्रांनो बघा, तुमचे जे फायनल इयरचे मार्क असतील, जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर सेकंड इयरचे मार्क आणि डिग्री केले असतील फायनल इयरचे मार्क, तर त्या मार्कहून तुमचा म्हणजे तुमचे जास्त मार्क असतील तर इथे 50 गुण, म्हणजे जेवढे मार्क असतील त्यानुसार हे 50 गुण इथे भेटणार आहेत. नंतर मित्रांनो जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल किंवा समजा डिग्री किंवा डिप्लोमा मध्ये 2 फॉर्म आले असतील तर मित्रांनो तिथे डिग्रीवाल्याला जास्त मार्क देणार. एक्झाम द्यायची गरज नाही, फक्त तुमच्या डिग्रीच्या मार्कवर आणि तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे त्यानुसार मित्रांनो हे गुण देणार आहेत, राईट. म्हणजे आणि मित्रांनो हे जे लास्ट जे 30 गुण आहेत तर ते कशाच्या ह्याच्यावर आहेत मित्रांनो, तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर त्यानुसार हे मार्क असणार आहेत. हे तुम्ही डिटेलमध्ये व्यवस्थित रीड करून घ्या म्हणजे तुम्हाला समजणार आहे. तर मित्रांनो इथे खाली त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म कसा करायचा ते पण दिलेलं आहे. तर हे डिटेलमध्ये तुम्हाला जर तुम्ही इंटरेस्टेड असताल ह्या जॉबसाठी तर तुम्ही हे फिल करून देऊ शकता मित्रांनो. आणि मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर फार्मसी रिलेटेड फार्मसीच्या ज्या काही वॅकन्सी येतात त्या सर्व मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचे व्हिडिओज असणार आहेत आणि टेलिग्राम चॅनलवर त्यांचे नोटिफिकेशन असणार आहेत मित्रांनो. थँक्यू.